Hello friends, today we are going to learn next part, that means the next question of English workshop. Last period we have seen some question of English workshop of lesson is first flight. आपण हे जो फर्स्ट फ्लाईटचं वर्कशॉप ऑफ इंग्लिश वर्कशॉप पाहतो त्यामध्ये काय प्रश्न आपण पाहिलेले आहेत. Now today we are going to learn next questions of this English workshop. Question number 3. Once again I read the question number 3 and explain about it. विद्यार्थी मित्रांनो, आपण काल प्रश्न थोडासा तिसरा पाहिलेला पण पुन्हा एकदा थोडंसं मी वाचतो आणि थोडंसं त्याच्याबद्दल स्पष्टीकरण करतो. Read the following sentences carefully, underline the words and find out the tenses in the sentences. मी पुन्हा मी फास्ट सांगतो मला. क्वेश्चन नंबर ए काय करायचं आपल्याला, तर रीड द फॉलोइंग सेंटेन्स, खालील वाक्य काढून वाचायचे. अंडरलाइन द वर्ड्स आणि दिलेल्या वाक्याचे जे क्रियापद आहे त्याच्याखाली अंडरलाइन करायचे आहे. अँड फाइंड आउट द टेन्सेस इन द सेंटेन्सेस. आणि जेव्हा कुठला काळ आहे तो काय करायचा आहे ओळखायचा आहे. बघूया आपण. The sun was now ascending the sky. At first underline the word. The sun is a subject. And was ascending is a verb. Was is a to be and a main verb is a ascending. Okay? Our sun is a subject पुढे आपण. तर was ascending is a verb. या ठिकाणी मूळ क्रियापद आहे आणि याला आयएनजी प्रत्यय लागायला आहे. मग हे आपण आहे तिन्ही काळामध्ये प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स तिन्ही काळातल्या वाक्यामध्ये आपण क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावतो. म्हणजे ते वाक्य पूर्ण झालेलं नाही त्याला आपण कंटिन्युअस ऑर प्रोग्रेसिव्ह असं म्हटलेलं आहे. तर इथं मात्र तो कुठला आहे, कंटिन्युअस आहे मान्य, पण प्रेझेंट कंटिन्युअस आहे का पास्ट कंटिन्युअस आहे का फ्युचर कंटिन्युअस आहे. तर ते कोण सांगतं, टू बी. ते कोण सांगतं, टू बी म्हणजे सहाय्यकारी क्रियापद सांगतं. म्हणजेच काय, वॉज असेंडिंग म्हणजे काय आहे, वॉज म्हणजे पास्ट टेन्स आहे, म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, हे झालं पास्ट कंटिन्युअस टेन्स. लक्षात किंवा कंटिन्युअस ऑर प्रोग्रेसिव्ह, यालाच काय म्हणतो आपण, प्रोग्रेसिव्ह टेन्स असं पाहू शकतो. प्रोग्रेसिव्ह टेन्स. बी, still they took no notice. Still they took no notice of him. बघा, स्टील दे मीन्स वाक्यातला काय आहे, स्टील दे म्हणजे वाक्यातला ते. टूक इज अ वर्ब, म्हणजे आपलं काय काय अंडरलाइन करायला सांगितलेले आहे वर्ब खाली. त्यामुळे हे एखाद्या अंडरलाइन काय करायची काही गरज तुम्हाला माहितीसाठी अंडरलाइन करतो मी. हा सब्जेक्ट आहे म्हणून वाक्य सुरुवातीचे कधी काय असतो, सब्जेक्ट असतो. आणि म्हणून काय केलेलं ठिकाणी मी सब्जेक्ट कुठला आहे त्या दर्शवण्यासाठी मी काय करतो तुम्हाला ठिकाणी सब्जेक्ट आहे. पण आपला फक्त प्रश्न काय, तर अंडरलाइन द वर्ब. पण टूक आहे, टूक म्हणजे काय कोणता, तर टेकचं पास्ट टेन्स टूक आहे. म्हणजे पास्ट टेन्स आहे म्हटल्यानंतर किती पास्ट टेन्स असणार आहे. फक्त हे टेकचं पास्ट टेन्स टूक आहे म्हणजे पास्ट टेन्स. कसं व्हायचं आपण, पास्ट टेन्स म्हणजे आपण सिंपल पास्ट टेन्स.
सिंपल पास्ट टेन्स. ओके. C is standing on. C is standing on a little high, hump on the plateau. C is standing. is सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद आहे स्टँड आणि त्याला आयएनजी प्रत्यय लागला म्हणजे आपण आहे कंटिन्यूअस आहे इथला कंटिन्यूअस और प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे हा सुद्धा. परंतु इज हे टू बी प्रेझेंट टेन्स मधला आहे हेल्पिंग वर्ब ऑफ प्रेझेंट टेन्स. उदाहरणार्थ प्रेझेंट कंटिन्यूअस और प्रोग्रेसिव टेन्स. हे सारखंच आहे फक्त पास्टच्या ऐवजी प्रेझेंट. इथं पास्ट का आहे तर वॉज आहे म्हणून. इथं प्रेझेंट का आहे तर इथं इज आहे. प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. ओके. पुस्तक आहे ठिकाणी मी C different. D he leaned out eagerly. अबे बाकीचे जास्त वाक्य बघायला काय गरज नाही. आपण फक्त at first find out the verb and say which tense है ना क्या म्हणलं and find out the tenses कुठला शोधणे किंवा राईट which is the tense. ठीक आहे. त्या ठिकाणी वाक्याला करताच ही आहे आणि हे क्रियापद आहे म्हणजे लीन हे क्रियापद आहे. लीन आहोत लीन. आता काय क्रियापद आहे ईडी प्रत्यय लागला म्हणजे पास्ट टेन्सच आहे आणि करता क्रियापद आहे म्हणजे साधं वाक्य आहे. ते साधं वाक्य आहे म्हणजे काय त्याच्यामध्ये प्रकार आहेत ना सिंपल सेंटेन्स, सिंपल टेन्स, कंटिन्यूअस टेन्स, परफेक्ट टेन्स किंवा कंटिन्यूअस परफेक्ट टेन्स असं. तर या ठिकाणी कसं आहे तर हा सिंपल आहे तर करता क्रियापद आहे फक्त हे पास्ट टेन्स असल्यामुळं पास्ट सिंपल आपण सिंपल पास्ट टेन्स. And last one E. He just felt dizzy हे असं बघा हा सब्जेक्ट आहे. इथं शब्द आपण फील फेल्ट हे वाक्यातलं क्रियापद आहे पण हे सुद्धा कसं आहे तर फीलचं पास्ट टेन्स आहे. एफ डबल फील म्हणजे वाटणे भासणे त्याचं हे पास्ट टेन्स म्हणजे पास्ट टेन्सच आहे. परंतु या ठिकाणी बाकीचं कुठलं पूर्ण दिसत नाही आयएनजी प्रत्यय नाही किंवा ह्याच्या अगोदर हॅज हॅव हॅड म्हणजे ते परफेक्ट नाही म्हणून हे साधं आहे. हे करायचं परंतु सिंपल आहे आणि पास्ट टेन्स आहे म्हणजे सिंपल वर्षाचा सिंपल पास्ट टेन्स. अशा प्रकारे मी काल तुम्हाला जनरली बोललो होतो
फक्त मला असं वाटलं की प्रत्यक्ष फळ्यावरच हे तुम्हाला सोडून दाखवावं की तुमच्या लक्षात येईल म्हणून पुन्हा केलं आहे. तर नीट लक्षात वाक्य लक्षात घेऊन कसं आपण कसं आपण क्रियापद शोधलं आणि क्रियापद शोधायला कसं शक्यतो क्रियापद हे करतानंतर इंग्रजीमध्ये आपल्या सेंटेन्स स्टार्ट फ्रॉम सब्जेक्ट क्रियापदापासून कर्त्यापासून वाक्य सुरू होतं. त्यानंतर लगेच शक्यतो लगेचच त्या ठिकाणी क्रियापद असतात शेवटी कर्म असतात. ही इंग्रजीची वाक्यरचना आहे द फॉर्मॅट ऑफ द सेंटेन्स आणि मराठीमध्ये करता कर्म क्रियापद असतात. तर अशा पद्धतीने आपण पाहूया क्रियापद शोधलं आणि त्याच्यानुसार आपण काळ ओळखलेला आहे. तर हे अशा प्रकारे लक्षात घ्यायचे काळ कशा प्रकारे ओळखायचं असतं ते एका 3 मुख्य काळ मेन 3 टेन्स बट देर आर सब टाइप्स सेंटेन्सेस आर 12 म्हणजे 12 प्रकार आहेत तसे काळाचे. तर पुढचं आपण ॲडव्हर्ब दिलेलं पुढं ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब व्हॉट इज द मीनिंग ऑफ ॲडव्हर्ब, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲडव्हर्ब. तर ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. क्रियाविशेषण व्याख्या दिली बघा इथं. An adverb is a word that tells us something more about a verb, an adjective or another adverb. What is the meaning of verb? Adverb. Adverb means a word म्हणजे शब्द. A word that tells us की एक शब्द की आपल्याला काय सांगतो tell us something more about की काहीतरी एक विशेष कुणाबद्दल अबाउट वर्ब ॲडजेक्टिव्ह और अनादर ॲडवर्ब. म्हणजे जो शब्द क्रियापद विशेषण वर्ब म्हणजे क्रियापद ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण जो शब्द क्रियापदाबद्दल विशेषणाबद्दल और अनादर ॲडवर्ब म्हणजे इतर क्रियाविशेषणाबद्दल काहीतरी सांगतो अशा शब्दाला ॲडवर्ब असे म्हणतात. ॲडवर्ब मीन्स a word म्हणजे शब्द word tells us something more about म्हणजे एखाद्या जो शब्द क्रियापदाबद्दल विशेषणाबद्दल किंवा इतर क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती सांगतो अशा शब्दाला ॲडवर्ब असे म्हणतात. आता बघा ॲडवर्ब ऑफ वर्ब. ॲडवर्ब ऑफ वर्ब. ॲडवर्ब ऑफ वर्ब. ॲडवर्ब ऑफ वर्ब म्हणजे थोडक्यात काय क्रियापदाविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियापदाबद्दल असणारे ॲडवर्ब बघू. कुठले कुठले बघा. फॉर एक्झाम्पल ही रन्स फास्ट. ही रन्स फास्ट. फास्टला काय काय थोडी जाड अशा दिले. फास्ट इज अ ॲडवर्ब. फास्ट इज अ ॲडवर्ब. बघ कसा when we ask question to subject and verb. जेव्हा आपण ही कर्ता आणि क्रियापदाचा प्रश्न विचारतो हाव कसा त्यावेळेस आपल्याला ॲडवर्ब सापडतो. कळते का? जर आपल्याला क्रियापदाबद्दल जेव्हा एखादा शब्द अधिक माहिती सांगतो तेव्हा आपल्याला विशेषण सापडतं. आणि मग बघा या ठिकाणी रन्स म्हणजे कसा पळतो. हाव ही रन्स क्रियापदाला जर आपण कसा पळतो जर शब्द विचारला क्रियापदाला तर वेन आस्क क्वेश्चन टू रन्स हाव जर प्रश्न विचारला की तो कसा पळतो तर ते आपण म्हणतो तू कसा पळतो फास्ट पळतो. म्हणजे या ठिकाणी फास्ट हे काय विशेषण आहे. ठीक आहे. Then another example, the girl sang sweetly. The girls sang sweetly. The sweetly बघा दिलेलं आहे ॲडवर्ब. जर आपण क्रियापद कुठल्या ठिकाणी इथलं क्रियापद रन्स आहे, इथलं क्रियापद आहे सॅंग आहे. इथं म्हणजे पळतो, इथं म्हणजे गाणे म्हणाला. The girls sang sweetly. मुली अतिशय मधुर गाणे गातात. सॅंग गाणे गातात. तो गायली. मुलींनी मधुर गाणे गायली. मुली कशा गातात तर स्वीटली.
त्या ठिकाणी आपण म्हणजे क्रियापदाला कशा जातात जर क्रियापदाचा प्रश्न विचारला कसा तर त्या ठिकाणी आपल्याला हे स्वीटली सापडते. ओके. त्यानंतर बघा सडनली द बेबी स्टार्टेड क्राईंग. Started is a verb in the sentence. When we ask how to the verb started, तर आपण how कसं विचारायचं बघा. सडनली द बेबी स्टार्टेड क्राईंग. बाळाने रडायला सुरुवात केली. कशी सुरुवात केली? सडनली. ठीक आहे ना, अचानकपणे अचानक बाळाने रडायला सुरुवात केली. बघा अबाउट एन ऍडजेक्टिव्ह अँड हे झालं ऍडव्हर्ब ऑफ वर्ब. अबाउट एन ऍडजेक्टिव्ह जर ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषणाचे सुद्धा त्या ठिकाणी ऍडव्हर्ब असं आहे बघा. मी तुमचं वाचतो. द चेन इज व्हेरी स्टर्डी. आणि इथं सुद्धा जर कितीचा प्रश्न विचारला किती कोणाला क्रियापदाला म्हणजे स्टडी एक क्रियापद आहे भक्कम. द चेन इज व्हेरी स्टर्डी. चेन कसं आहे एकदम स्टर्डी म्हणजे भक्कम आहे. किती भक्कम आहे? फेरी इज अ ऍडव्हर्ब. व्हेन वी आस्क adjective verb to form adjective. Fairy is a adjective. The tea is too hot. चहा किती गरम आहे? हॉट. खूपच गरम आहे. त्यानंतर अबाउट अनादर इतर काही क्रियाविशेषण आहेत. यू शुड रन व्हेरी फास्ट. इथं पण व्हेरीज आहे इतर मध्ये. अबाउट अ फ्रेज और सेंटेन्स अनफॉर्च्युनेटली युअर आन्सर इज इनकरेक्ट. ॲडव्हर्ब गिव्हन इज इन्फॉर्मेशन अबाउट. त्याच्यामध्ये परत नंतर ॲडव्हर्बचे पण प्रकार आहेत. तर प्लेस फॉर एक्झाम्पल म्हणजे प्लेस म्हणजे काय? ॲडव्हर्ब प्लेस. ॲडव्हर्ब प्लेस ॲडव्हर्ब प्लेस किंवा प्लेस ॲडव्हर्ब मध्ये चालेल. जर ठिकाणं वगैरे त्या ठिकाणी अपेक्षित असतील तर त्या ठिकाणी ॲडव्हर्ब प्लेस त्या ठिकाणी दिसून येतो. ठिकाणाविषयी जर दिला असेल तर बघा फॉर एक्झाम्पल गो देअर, कम इन, हिअर, डाऊन एक्सेट्रा आर द ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. त्यानंतर ॲडव्हर्ब ऑफ टाइम. ॲडव्हर्ब ऑफ टाइम म्हणजे कार्यदर्शक. ॲडव्हर्ब ऑफ प्लेस म्हणजे स्थलवाचक. ॲडव्हर्ब ऑफ टाइम म्हणजे कालदर्शक म्हणजे काळाविषयी. फॉर एक्झाम्पल आय विल माय होमवर्क टुमारो. टुमारो, टुडे, लेट, अर्ली आर द एक्झाम्पल. नाव बघा दिलं बघा. आय विल डू माय होमवर्क टुमारो. आय नीड अ पेन्सिल नाव म्हणजे नाव, टुमारो, लेट, अर्ली, लास्ट डे और द प्रिवियस डे आर द एक्झाम्पल्स ऑफ द ॲडव्हर्ब ऑफ टाइम. तर ॲडव्हर्ब ऑफ टाइमचे हे उदाहरण आहेत. त्यानंतर बघा पेज नंबर 37 वर बघा मॅनर म्हणजे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर म्हणजे रीतिवाचक ना. रीतिवाचक काय काय पद्धती असतात बघा. आर समथिंग इज डन. फॉर एक्झाम्पल रीड स्लोली, राईट वेल. म्हणजे स्लोली, वेल आर द adverb of example of adverb of manner. And adverb of degree. Adverb of degree. म्हणजे काय?
तर परिमाणवाचक क्रियाविशेषण. फॉर एक्झाम्पल, द वॉटर इज टू कोल्ड. टू इज अ एक्झाम्पल ऑफ ॲडवर्ब ऑफ डिग्री. तुलनात्मक परिणामवाचक म्हणजे तुलना त्या ठिकाणी केलेले असतात. तर अशा प्रकारे आणि मेनी ॲडवर्ब शक्यतो हे बघत असताना बरेचसे क्रियाविशेषण एंड विथ एल वाय. बरेचशा क्रियापदांना क्रियाविशेषण काय केले असते, जे बरेचसे क्रियाविशेषण आहेत त्या बरेचशा क्रियाविशेषणांना काय केलेलं असतं, एंड विथ एल वाय. एंड विथ एल वाय. बऱ्याचशा क्रियाविशेषणांना काय केलं, एल वाय प्रत्येला शेवटी याचं काय तर त्या शब्दाच्या शेवटी एल वाय असतो तेव्हा त्याला म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, स्लोली. स्लोली हा स्लो शब्दाला काय केलं आपण ते लावलाय एल वाय लावलाय. स्लोली. त्यानंतर सायलेंटली. सायलेंटली. नाईसली. नाईसली. हा असं दिलं होतं. स्लोली, ऍक्च्युअली, सरप्राइझिंगली एक्सेट्रा आर द एक्झाम्पल्स ऑफ ॲडवर्ब. शक्यतो बऱ्याचशा काय केलेलं आहे क्रिया शब्दांना एल वाय लावलं त्याच्यावरून ओळखायचं की ते काय लकीली. Like adjective adverb can also be used in a comparative and superlative form. Example बघा, he spoke most impressively, the danced more gracefully. तर are the examples of degree of adverb किंवा adverb of degree. आणि पॅसिव्ह हे तुम्हाला माहिती आहेच, ते सगळं वाचण्याची काही गरज नाही. की पॅसिव्ह म्हणजे कर्मणी प्रयोग. दोन वाक्य असतात, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. हे व्हॉइसचे दोन प्रकार आहेत. हे व्हॉइस, मेन व्हॉइस बघा, मेन व्हॉइस जो प्रकार व्हॉइस म्हणजे प्रयोग, आपल्या मराठीला म्हणतो प्रयोग. व्हॉइस देयर आर टू टाइप्स, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. There are two types of voice, active voice and passive voice. Active voice म्हणजे मराठीमध्ये कर्तरी प्रयोग आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. तर याच्याविषयी माहिती तुम्हाला हे काय आवश्यकता नाही, मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तरी पण पुन्हा आपण काय करू, पुढच्या तासाला आपण ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसची वाक्य आपण घेऊया. ठीक आहे, थांबूया या ठिकाणी आपण. थँक्यू.